नमस्कार मंडळी. तर आजचं हे कारण आहे की आमच्या या सुनेला आज आम्ही 26 जानेवारीच्या पर्वावर एक सदिच्छा देत आहे. तर ती आमच्या महाराष्ट्रामधून एक सहाय्यक अभियंता पदावर ती आज रुजू झालेली आहे. आणि म्हणजे ध्येय जर आपलं निश्चित असेल तर यश आपोआप आपल्याला मिळत असतं. तर ती आज 21,000 मुलांमधून 241 क्रमांकावर तिने आज नंबर पटकावलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर आपली ही महाराष्ट्राची कन्या आमच्या एका दिंडोरी तालुक्यातील छोट्याशा गावामधली ही आमची सून, आणि बरोबर तिचं छोटंसं बाळसुद्धा आहे 1 वर्षाचं. तर तिने कसा अभ्यास केला आणि कसं हे यश तिने पटकावलं ती आता तुमच्यासमोर सांगते आहे तिचा अनुभव. नमस्कार, थँक्यू काकू मला आज बोलण्याची संधी दिल्याबद्दल. मी सर्वप्रथम सांगू इच्छिते सर्वांना की आपण लहानपणापासूनच आपले एक ध्येय निश्चित केलं पाहिजे, आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याकडे जिद्द, संयम आणि बाळगून आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून आपल्याला जे काम आहे, जो आपला अभ्यास आहे तो कंटिन्यू करत राहिलं पाहिजे. तरच आपल्याला आपलं ध्येय हे साधता येतं. त्याचबरोबर आपल्या घरच्यांचाही आपल्याला सपोर्ट हवा. मला तसंच आईवडिलांचा, तसेच सासू सासऱ्यांनी सुद्धा आईवडिलांप्रमाणेच मला सपोर्ट केला, आणि म्हणूनच माझं 1 वर्षाचं बाळ असूनही मी आज हे माझं यश गाठू शकले. त्यामुळे मी सर्वांना माझ्या यशाचे भागीदार समजेल. थँक्यू. धन्यवाद. तर सर्व महाराष्ट्रातल्या माझ्या मुलींनी हा आदर्श नक्की घ्यावा. आणि आज ही सावित्रीची लेक पुढे जाते आहे, तरी पण सर्व सावित्रीच्या लेकींनी हा आदर्श घ्यावा. धन्यवाद.